उषाताई गोपटे गर्ल्स हायस्कूलच्या प्राथमिक शाळेमध्ये आम्ही इथं आज मुद्दाम आलेलो आहोत। आजची समस्या फार मोठी आहे। सर्वत्र इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत असल्या कारणाने आपल्या मातृभाषेवर फार मोठी गदा आलेली आहे। मातृभाषेच्या शिक्षणाचं माध्यम हे मराठी असावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो। यासाठी सांगण्याचा उद्देश म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट याच्यासाठी आम्हाला नियुक्त करून तुम्ही मराठी शाळांना भेटी द्या, तिथल्या समस्या पहा, मुलांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यासाठी प्रयत्न करत आहोत। मराठी राज्य विकास परिषदेनं सरस्वती वाचनालयाला ही जबाबदारी सोपवलेली आहे। आम्ही उषाताई गोपटे गर्ल्स हायस्कूलमधल्या प्राथमिक शाळा, पूर्व प्राथमिक शाळा या दोन्ही वर्गातल्या सगळ्या मुलांना आज भेटणार आहोत की मातृभाषा म्हणजे तुम्ही जी घरात भाषा बोलता, ज्या भाषेचे तुमच्यावर संस्कार असतात, ज्या भाषेतून तुमची संस्कृती सगळ्या समाजापुढे येते आणि संस्कार आणि संस्कृतीच्या माध्यमातून पुढील भविष्यकाळात जीवन घडवणं फार महत्त्वाचं आहे। पालक पोषकांचं कर्तव्य म्हणजे मुलं अभ्यास करताना त्याला तुम्ही बर्डन घालू नका, हसत खेळत ते अभ्यास करू देत। जिथं गरज आहे तिथं तुम्ही उभारून त्यांना काय पाहिजे काय नाही, शिक्षक शाळेत शिकवतात, 8 तास शिक्षकांच्या हातात असतात, पण पालकांची अशी मनस्थिती असते की शाळेतली शिक्षक काहीच शिकवत नाही। असं होत नाही। शिक्षक आपला उद्देशच असा ठेवतो की माझ्या हातात येणारा प्रत्येक विद्यार्थी हा भला होऊन दे, त्याचं कल्याण होऊन दे। पण घरात पालकांची मनस्थिती ही बदलली पाहिजे। आपलीही जबाबदारी आहे, शिक्षकांनी काय शिकवलं आहे, काय अभ्यास दिला आहे, काय करायला पाहिजे। रोजच्या रोज जर मुलांनी व्यवस्थित अभ्यास केला तर मुलं खरोखरच आज ज्ञानी होतात। सरकारला आता विचार करण्याची वेळ आली आहे की शिक्षणाची माध्यमं आता जी आहेत ती मातृभाषेतून 7वीपर्यंत करावी आणि 7वी नंतर त्या मुलाच्या टॅलेंटनुसार पुढचं शिक्षण देण्यात यावं। या योजनेसाठी सरकार आता प्रयत्नशील आहे। येणाऱ्या भविष्य काळात लघु उद्योग वाढीला लावणं गरजेचं आहे। लोकसंख्या प्रचंड वाढते,